नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक संजय पुसतकर, सीपॅन बेरार महाविद्यालय नागपूर. या व्हिडिओ लेक्चर मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण सेमिस्टर 3 मधील राज्यशास्त्र विषयातील उद्देश पत्रिका च्या संदर्भात अभ्यास करणार आहोत. उद्देश पत्रिकेचा या प्रकरणामध्ये आपण जाणून घेणार आहोत उद्देश पत्रिकेचा अर्थ आणि उद्देश पत्रिकेचे स्वरूप. उद्देश पत्रिका कशाला म्हणायचं, प्रस्तावना कशाला म्हणायचं आणि त्यामध्ये राज्य घटनेची उद्देश पत्रिका. बघा की कोणत्याही देशाचा जो राज्यकारभार चालवण्यासाठी जे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलेले असते ते संपूर्ण उद्दिष्टे राज्य घटनेमध्ये किंवा संविधानामध्ये आपल्याला ते प्रतिबिंबित होताना दिसतात. मग उद्देश पत्रिका म्हणजे काय? भारतीय संविधानाचे जे उद्देश पत्रिका आहेत त्याला उद्देश पत्रिका म्हटल्या जाते, प्रस्तावना म्हटल्या जाते, प्रास्ताविक सुद्धा म्हटल्या जाते आणि सरनामा सुद्धा म्हटल्या जाते. ह्या उद्देश पत्रिकेच्या सरनाम्यामध्ये, प्रस्तावनामध्ये एकंदरीतच राज्य घटनेचं संपूर्ण प्रतिबिंब आलेलं आहे. म्हणजे थोडक्यात जर सांगायचं झालं तर उद्देश पत्रिका म्हणजे संविधानाचा संक्षिप्त गोषवारा, सारांश. म्हणजेच काय, भारतीय राज्यघटनेची उद्देश पत्रिका. घटना निर्मात्यांनी, संविधान निर्मात्यांनी भारतीय राज्य व्यवस्थेची उद्दिष्टे स्पष्ट करण्यासाठी 26 नोव्हेंबर 1949 रोजी ही उद्देश पत्रिका मंजूर करून संविधान सभेने या राज्य घटनेला काय दिलेली आहे, मान्यता दिलेली आहे. म्हणजेच संविधानाची जी उद्देश पत्रिका आहे या उद्देश पत्रिकेमध्ये आपल्याला काय दिसेल, एकंदरीतच संपूर्ण जे संविधानाचा एक प्रतिबिंब त्यामध्ये आपल्याला दिसून येईल. 12वी वर्ग शिकण्यापर्यंत तुम्हाला तुमच्या प्रत्येक बुक्स मध्ये, ते मराठी असो, इतिहास असो, सायन्स असो, मॅथ असो, या संपूर्ण बुक्स मध्ये तुम्हाला भारतीय राज्यघटनेची उद्देश पत्रिका दिसेल. आणि ह्या उद्देश पत्रिकेमध्ये जे सांगण्यात आलेलं आहे ते जर त्याचं जर वाचन केलं तर तुम्हाला ते संपूर्ण ते लक्षात येईल की यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे. त्यामध्ये असं उद्देश पत्रिकेच्या याच्यामध्ये म्हटलं गेलेलं आहे की आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना याचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता याचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून
स्वतःप्रत अर्पण करत आहोत. हे एकंदरीतच झालं संविधानाच्या उद्देशपत्रिका. या उद्देशपत्रिकेकडे जर नजर टाकली तर यामध्ये आपल्याला दिसेल की मूळ राज्यघटनेमध्ये समाजवादी, धर्मनिरपेक्ष तसेच बंधुत्वाच्या तत्वात राष्ट्राची एकता व एकात्मता हे शब्द नव्हते. हे शब्द भारतीय संविधानाच्या घटना दुरुस्ती करून 1976 मध्ये हे शब्द त्यामध्ये टाकण्यात आलेले. हे असे एका प्रकारचे आपल्याला ही उद्देश पत्रिका दिसून येईल. यानंतर आपण बघू की उद्देश पत्रिकेचं वाचन केल्यानंतर यामध्ये आपण पाहू की उद्देश पत्रिकेचं स्वरूप कशा प्रकारे. ह्या स्वरूप मध्ये आपण बघू की उद्देश पत्रिकेला 3 भागामध्ये विभाजित करता येईल. 3 भागामध्ये आपल्याला याचं वर्गीकरण करता येईल. पहिल्या भागामध्ये किंवा ज्याच्यामध्ये आपण म्हणू की पहिल्या याच्यामध्ये की राज्य घटनेचे उगमस्थान. सुरुवातीलाच आपण जे उद्देश पत्रिका वाचतो त्यामध्ये दिसेल की आम्ही भारताचे लोक, आणि शेवटच्या याच्यामध्ये त्या उद्देश पत्रिकेमध्ये की आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत अधिनियमित करून स्वतःप्रत काय करत आहोत, अर्पण करत. हा जो भाग आहे या भागामध्ये आपल्याला असं दिसेल की हे संविधान कोणी तयार केलेले आहे? आम्ही. जसं सुरुवातीलाच आपण वाचलं की आम्ही भारताचे. ही राज्यघटना कोणी तयार केलेली आहे? आम्ही. आणि त्यानुसार आम्हीच वागणार आहोत. स्वतःप्रतच ती आम्ही काय केलेली आहे, अर्पण केलेली. हा जो भाग आहे हा संपूर्ण राज्यघटनेच्या उगमस्थानाच्या याच्यामध्ये आपल्याला दिसून येतो. आणि उद्देश पत्रिकेच्या दुसऱ्या भागामध्ये किंवा दुसऱ्या भागावर जर आपण नजर टाकली तर आपल्याला दिसेल की त्यामध्ये राज्य व्यवस्थेचं स्वरूप दर्शवण्यात आलेलं आहे. मग यामध्ये आपल्याला जे पॉइंट दिसतील ते आहे सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य. हे जे बाबी आहे या संपूर्ण बाबी आपल्याला एका अर्थाने राज्य व्यवस्थेचं स्वरूप कशा पद्धतीने राहील हे इंडिकेट करतात. मग त्यामध्ये पहिलं जो भाग आहे त्यामधील जो पहिला मुद्दा आहे तो आहे सार्वभौम. सार्वभौम म्हणजे काय? तर सार्वभौम म्हणजे सर्वोच्च शक्ती किंवा सर्वोच्च ताकद असलेली. आणि यामध्ये आपल्याला दिसेल की सार्वभौम म्हणजे सर्वोच्च शक्ती. त्यामध्ये आपल्याला दिसेल की राज्याची सर्वोच्च सत्ता ही कुठे आहे? राज्यातच वास करत आहे. कशात वास करत आहे? राज्यातच. बघा की भारत हा 1947 ला स्वतंत्र झाला आणि आपण ही जी राज्यघटना आहे ती 49 ला लागू केली. 1947 ते 1950 या कालावधीतील जो भारताचा जो राज्यकारभार आहे तो इंग्लंडच्या राणीकडून केला गेला होता. म्हणजेच तो वसाहतीचा आपला दर्जा होता. म्हणजे त्या काळापुरता तो इंग्लंडची राणी ही भारताची सर्वोच्च शासक. 1950 नंतर मात्र भारत हा जगाच्या पाठीवर एक सार्वभौम राज्य म्हणून उदयास आला. 1947 नंतर जे आपण 1950 ला राज्यघटना लागू केली त्यानंतर भारत हा जगाच्या पाठीवर एक सार्वभौम राज्य म्हणून उदयास आलेला. त्यामध्ये ह्या राज्यव्यवस्थेच्या स्वरूपामध्ये दुसरा जो शब्द आहे तो आहे
समाजवादी. या समाजवादीमध्ये आपल्याला असं दिसून येईल की राज्य घटनेच्या मूळ भागामध्ये समाजवादी या शब्दाचा उल्लेख नव्हता. 42व्या घटना दुरुस्तीने हे समाजवादी हा शब्द भारतीय राज्यघटनेमध्ये अंतर्भूत करण्यात आलेला आहे. समाजवादी राज्यव्यवस्थेत संपूर्ण समाजाच्या हिताला प्राधान्य देण्यात आले. मग तो गरीब असो श्रीमंत असो, या सर्वांचा यामध्ये काय केलेलं आहे, समाजवादी तत्वाचा आपण काय केलेला आहे, स्वीकार केलेला. समाजाच्या हितासाठी आर्थिक उत्पादनाच्या आणि वितरणाच्या साधनावर समाजाचं एक प्रकारे काय राहणार आहे, ते नियंत्रण राहणार. तसेच प्रत्येकाच्या मूलभूत गरजा चांगल्या रीतीने भागविता याव्यात इत्यादी गोष्टी लक्षात घेऊन समाजवादी व्यवस्था किंवा हा समाजवादी शब्द भारतीय राज्यघटनेमध्ये 42व्या घटना दुरुस्तीनुसार अंतर्भूत करण्यात आलेला आहे. हा झाला समाजवादी तत्व. त्यानंतर भारतीय राज्यघटनेच्या राज्यव्यवस्थेच्या स्वरूपामध्ये आपल्याला दिसेल की धर्मनिरपेक्ष हा सुद्धा शब्द 42व्या घटना दुरुस्तीनुसार भारतीय राज्यघटनेमध्ये अंतर्भूत करण्यात आले. धर्मनिरपेक्ष राज्याची उभारणी करणे हा घटनाकारांचा हेतू होता, परंतु तसा स्पष्ट उल्लेख कुठेही करण्यात आलेला नव्हता. धर्मनिरपेक्ष राज्य म्हणजे कशा प्रकारचं राज्य? धर्मनिरपेक्ष राज्य म्हणजे राजकारण करताना किंवा राजकारणामध्ये धर्म राजकारभार करणारे कोणाच्याही धर्मामध्ये हस्तक्षेप करणार नाही. धर्म ही ज्याची त्याची वैयक्तिक बाब राहील असं त्यामध्ये अंतर्भूत असलेलं आपल्याला हे तत्व सुद्धा एक राज्यव्यवस्थेचं आपलं स्वरूप आहे. ते आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये 42व्या घटनेने आपण टाकलेलं आहे. राज्यव्यवस्थेच्या दृष्टीने सर्व धर्म कसे राहतील, समान राहतील. मग कोणत्याही धर्माचा असो, एक संपूर्ण धर्म हे राज्यव्यवस्थेच्या दृष्टीने कशा स्वरूपाचे राहतील, समान राहतील. अशा प्रकारचं तत्व भारतीय राज्यव्यवस्थेनं स्वीकारलेलं आहे. त्यानंतर आपल्याला दिसेल की लोकशाही. बघा की लोकशाही मध्ये आपण बोलताना अब्राहम लिंकनची व्याख्या आपल्याला सर्वांना सुपरिचित आहे. लोकांनी लोकांसाठी लोकांद्वारे चालवलेलं शासन म्हणजेच लोकशाही. ज्या शासनात राज्याचा शासन कारभार हा लोक स्वतः आपल्या प्रतिनिधीद्वारे चालवतो, त्याला आपण काय म्हणतो, लोकशाही. भारताची ही जी लोकशाही आहे, ही लोकशाही प्रातिनिधिक स्वरूपाची. कशा स्वरूपाचे? प्रातिनिधिक. स्वित्झर्लंडच्या काही कॅन्टन्स मध्ये जर आपण बघितलं, प्रत्यक्ष लोकशाही आज सुद्धा आपल्याला तिथे दिसून येते. पण भारतातील ही जी लोकशाही आहे, ही लोकशाही प्रातिनिधिक स्वरूपाची. म्हणजे आपण आपले प्रतिनिधी पार्लमेंटमध्ये, कायदे मंडळमध्ये पाठवून आपलं प्रतिनिधित्व ते तेथे करतील. कोणाचं? जनतेचं. म्हणजेच काय, ही जी लोकशाही आहे ही आहे प्रातिनिधिक स्वरूपाची लोकशाही. हे सुद्धा एक आपल्या राज्यव्यवस्थेचं स्वरूप आहे. त्यानंतर आहे गणराज्य. गणराज्य आणि लोकशाही हे दोन्ही शब्द समानार्थी स्वरूपाचे जरी वापरतात,
तरी ते समानार्थी स्वरूपाचे नाही. लोकशाही आणि गणराज्य यामध्ये आपल्याला तफावत दिसेल. लोकशाही इंग्लंडमध्ये आहे आणि भारतामध्ये आहे, तरी सुद्धा भारत हा गणराज्य स्वरूपाचा आहे. हे राज्य व्यवस्था आपली गणराज्य स्वरूपाची. बघा की इंग्लंडमध्ये लोकशाही आहे, पण तेथील जो राजप्रमुख आहे, राजा किंवा तेथील राणी, ही वंश परंपरेने आलेला आहे. भारतामधील राजप्रमुख जो आपला राष्ट्रपती आहे, ते मात्र जनतेचं प्रतिनिधित्व करणारा आहे. म्हणजेच असं म्हणू आपण की गणराज्य म्हणजे अशा स्वरूपाचं राज्य की जेथे राजप्रमुख हा जनतेद्वारे काय केलेला जातो, निवडून गेलेला राहतो, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या. हे झाले संपूर्ण आपल्या राज्य व्यवस्थेचं जे स्वरूप आहे, कशा प्रकारचं आहे. सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य, हे झालं त्यामधील विभागामधील दुसरा भाग. आणि त्यामध्ये तिसरा जो भाग आहे तो आहे महत्वपूर्ण आहे, राज्य व्यवस्थेची उद्दिष्टे कोणती असतात. तर आपल्याला इथे दिसेल की त्यामध्ये राज्य व्यवस्थेच्या उद्दिष्टामध्ये आपल्याला काय गाठायचं, न्याय. मग कशा प्रकारचा न्याय? सामाजिक, आर्थिक, राजनीतिक न्याय. तिथे आपल्याला काय करायचं आहे, म्हणजे व्यक्तीच्या वागणुकीचा समाजाच्या हितासोबत सुव्यवस्थित मेळ घालणे म्हणजेच काय, न्याय. हा न्याय आपल्या इथे काय, इथे राज्यघटनेच्या ज्याला म्हणून की आपण उद्दिष्टामध्ये अंतर्भूत करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर राजनीतिक न्याय, कोणालाही त्याच्या धर्माच्या आधारावर, वंशाच्या आधारावर किंवा पंथाच्या आधारावर किंवा जन्मस्थळाच्या आधारावर त्याला काय मिळेल, एक प्रकारे तो न्याय मिळेल, तो निवडणुकीमध्ये उभा राहू शकेल. त्याचबरोबर त्याला काय मिळेल, तशा प्रकारचा न्याय. त्यानंतर आहे स्वातंत्र्य. स्वातंत्र्य ही व्यक्ती विकासाची महत्वपूर्ण अट आहे. व्यक्तीला आपला संपूर्ण जर विकास करवायचा असेल तर त्याला स्वातंत्र्य असणं फार जरुरी आहे. स्वातंत्र्याच्या याच्यामध्ये बोलताना आपल्याला दिसून येईल की भारतीय राज्यघटनेमध्ये जे आपल्याला स्वातंत्र्य बहाल करण्यात आलेलं आहे, ते स्वातंत्र्य आहे विचार स्वातंत्र्य, भाषण स्वातंत्र्य, लेखन स्वातंत्र्य, संचार स्वातंत्र्य. या सर्व बाबी आपल्याला भारतीय राज्यघटनेमध्ये काय झालेले आहे, प्राप्त झालेले आहे. त्यानंतर समता, जे आपल्याला उद्दिष्ट आहे भारतीय राज्यव्यवस्थेत, ते कोणचं आहे, समता. समता म्हणजे सर्व समान आहेत किंवा सर्व बाबतीत सारखेपणा म्हणजे समता, असा समतेचा अर्थ होत नाही. तर कोणत्या प्रकारची समता? तर ही समता म्हणजे जी मानवाने जाणीवपूर्वक निर्माण केलेला भेदभाव, मग जातीचा असो, पंथाचा असो, वंशाचा असो, धर्माचा असो, जन्मस्थळाच्या आधारावर असो, ह्या बाबी दूर सारून सर्वांना समान लेखणे म्हणजे समता प्रस्थापित करणे. म्हणजे शासन हे काय करेल, व्यक्तीच्या सर्वांना समान लेखेल, एकसारखा. मग तो श्रीमंत असो, गरीब असो, त्या सर्वांना एक प्रकारे समतेच्या
बांधिलकीमध्ये बांधल्या जाईल. आणि त्यानंतर शेवटच्या याच्यामध्ये आपल्याला दिसेल की यामध्ये आपल्याला दिसेल बंधुता. व्यक्तीची प्रतिष्ठा जतन केली जाईल आणि राष्ट्राचे ऐक्य व एकात्मता कायम राखता येईल अशी बंधुता भारतीय नागरिकांमध्ये निर्माण करणे हे एक उद्दिष्ट संविधान निर्मात्यांकडे ठेवले होते. आणि त्यामध्ये धर्म, वंश, भाषा, संस्कृती इत्यादी बाबतीत प्रचंड विविधता आपल्या भारतामध्ये आहे. ते सर्व जर दूर करून सर्वांना बंधुभावाच्या यातून वागणूक मिळेल, म्हणजेच काय, राष्ट्राची एकता त्यामधून आपल्याला दिसून येईल. जसं तुम्ही प्रतिज्ञा 12व्या वर्गापर्यंत बुक्स मध्ये वाचलेली असेल की त्यामध्ये असं दिसून येईल, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. हे ज्या सर्व बाबी आहे हे एकात्मता किंवा बंधुता आपल्याला त्यामध्ये काय होते, प्रवर्धित होताना आपल्याला दिसून येईल. एक प्रकारे भारतीय राज्यघटनेचे हे जे संपूर्ण ज्या बाबी आहेत ह्या जे आहेत ते संपूर्ण उद्देश पत्रिकेमध्ये आपल्याला प्रतिबिंबित होताना दिसून येतात. ह्या प्रकरणामध्ये तुम्हाला फोकस हे राज्यघटनेच्या उद्देश पत्रिकेच्या स्वरूपावर करायचं, की जेणेकरून तुम्हाला ते पेपर्स मध्ये विचारला जाऊ शकते आणि अशा प्रकारचा तुम्ही यातून अभ्यास करू. ठीक.